हलग्यातील शेतकऱ्यांची 95 एकर जमीन वॉटर फिल्टर प्रोजेक्टसाठी सरकार संपादन करणार असल्याने हलगा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन जमीन संपादनाला तीव्र विरोध केलाय। हलग्याचे शेतकरी संतप्त झाले असून वॉटर फिल्टर प्रोजेक्ट रद्द करण्याची मागणी केली जात आहे। यापूर्वी सुवर्णसौध निर्मिती रिंग रोड आणि सांडपाणी प्रकल्पासाठी हलगा येथील शेतकऱ्यांची जमीन संपादन केली गेली आहे। पुन्हा वॉटर फिल्टर प्रोजेक्टच्या नावाने राहिलेल्या ग्रामस्थांची जमीन घेतली जात आहे। यामुळे हलगा ग्रामस्थांना पर्यायी शेतीच उरणार नाही। हलगा येथील शेतकऱ्यांची मोजकीच जमीन शिल्लक आहे, ती जमीन घेऊ नका। हलगा ग्रामस्थ तलाठी आणि आरआय यांनी सर्वे केला होता, त्याला देखील शेतकऱ्यांनी विरोध केलाय। फक्त हलगा गावची जमीन संपादन का, असा शेतकऱ्यांनी सवाल केलाय। सगळे आलेले आहेत। आमच्या गावची एक विधानसभेसाठी एक 300 एकर जागा गेलेली आहे आणि रिंग रोडसाठी तिथे एक 150 एकर जागा गेलेली आहे। सांडपाणीसाठी तिथे एक 30-40 एकर जागा गेली आहे। तर उरलेली एक 95 एकर यांनी एक प्रस्ताव ठेवलेला आहे की वॉटर फिल्टरसाठी। तो वॉटर फिल्टरसाठी आता उरलेली जमीन एक प्रत्येक वाटणीला 10 गुंठे 20 गुंठे प्रत्येक रैताला अशी चालली आहे। त्याच्यामध्ये यांना रैतांना मशा राखण्यासाठी ते गवत आणण्यासाठी ती तेवढीच जागा उरलेली आहे। त्याच्या अतिरिक्त आम्हाला जागा नाही आहे। आता ह्याच्यासाठी ते वॉटर फिल्टरचं काम रद्द करावं आणि तो प्रस्ताव रद्द करावा, हेच डीसीचं मला निवेदन देण्यात। सुवर्णसौध निर्मितीसाठी जमीन घेतली पण एकाही गावकऱ्याला नोकरी दिली नाही। हलगा ग्रामस्थांना सुवर्णसौधचे पाणी देखील देण्यास शासनाचा विरोध आहे। यामुळे हलगा येथील शेतकरी संतप्त झालेत। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।